नमस्कार, मी भगवान जाधव आणि आपण पाहत आहात लोकपरिवर्तन न्यूज लाईव्हचं डिजिटल प्लॅटफॉर्म. एकीकडे भीषण उन्हाळ्यामुळे नागरिकांना हंडाभर पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे, तर दुसरीकडे वसमत शहरात हजारो लिटर पिण्याचे पाणी थेट नाल्यात वाया जात असल्याचा धक्कादायक प्रकार आता समोर आला आहे. वसमत नगर परिषद अंतर्गत प्रभाग क्रमांक 13 मधील बहिर्जीनगर परिसरामध्ये पाणी पुरवठा पाईपलाईनचा वाल्व खराब झाल्याने मोठ्या प्रमाणात पाणी गळती सुरू झाली आहे. विशेष म्हणजे या गळतीमुळे दूषित पाणी पाईपलाईनमध्ये मिसळत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नही आता निर्माण झाला आहे. नेमकं प्रकरण काय आहे पाहूया या खास रिपोर्टमध्ये. वसमत शहरात एकीकडे पाणी टंचाईची तीव्र समस्या निर्माण झाली असताना नगर परिषदेच्या हलगर्जीपणामुळे हजारो लिटर पिण्याचे पाणी वाया जात असल्याचं वास्तव समोर आलं आहे. प्रभाग क्रमांक 13 मधील बहिर्जीनगर परिसरामध्ये जोशी यांच्या किराणा दुकानाशी असलेल्या पाणी पुरवठा पाईपलाईनचा वाल अनेक दिवसापासून खराब झाला आहे. नळाला पाणी पुरवठा सुरू होताच मोठ्या प्रमाणात पाणी थेट नाल्यात वाहून जात असल्याचे चित्र दिसून येत आहे. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार संबंधित वालमधून दूषित पाणी पाईपलाईन मिसळत असून नळाला येणाऱ्या पिण्याच्या पाण्यामध्येही दुर्गंधी येत आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून प्रशासनाने तात्काळ दखल घ्यावी अशी मागणी आता स्थानिक नागरिकांतून होत आहे. दरम्यान अनेक दिवसापासून ही समस्या कायम असतानाही नगर परिषद प्रशासनाने अद्याप कोणतीही दुरुस्ती केली नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. त्यामुळे तर आता पाणी टंचाईच्या काळात पिण्याचे पाणी वाया जाणे आणि त्यात दूषित पाणी मिसळण्याचा आरोप होणे ही अत्यंत गंभीर बाब मानली जात आहे. आता नगर परिषद प्रशासन याकडे कितपत गांभीर्याने लक्ष देते आणि नागरिकांना दिलासा कधी मिळतो हे पाहणं आता तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे.